सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मी काय नीट करते बघा, तांदळाची भाजी नीट करते बघा. अशी ताजी ताजी आणली शेतातनं बरं का, हे बघू शकता भाजी कशी एकदम ताजी ताजी तांदळाची भाजी आणलेली. आता याच्यात लसूण हे घालून करायची. तर आमच्या शेतातली आणली बरं का, बोरे तिकडं वैशी होती आणि पिरू तिकडं वैशी होती, ती आणली. मग आता म्हटलं नीट करायची. आणि लसूण घेतला आहे, देशी लसूण आहे बघू शकता. लाल भडक कशा कोड्या आहे त्या, आहे का, देशी लसूण आहे, लाल भडक कोड्या आहे त्या. सोलायचा आणि फुलणी द्यायची बा. अजून माळवं काही लावलं नाही आम्ही, माळवं लावायला काही जागाच नाही म्हणलं तर चालते. म्हणजे कसं पिरोत तर सगळं गवतच आहे, त्यात तर नाशक मारते ती. बोरीत पण झाडं सगळी झाली ती ना, आता मिळले ती झाडं सावलीनं. मग कशी यायची भाजी, गवारी शेंगाई आहे त्या थोड्या कुठं कुठं तर झाडं आहे ती पण पहिल्या गवाऱ्या उगवून आलेल्या आहे ते झाडं, अशी काही लावलेली नाही तर बिया. पहिल्या गवारीच्या बिया आलेल्या आहेत उगवून, खायापुरती तेवढीशी भाजी निघते बरं का. आणि बाकीचं माळवं काही लावलं नाही, थोडंफार खायला लावायचं माळवं. आता इथं कुठं तर घराजवळ लावायचं, पण त्याला कोंबड्या आहेत ते काय करायचं, कोंबड्याला बी उकरूनच टाकते घेतल्या जवळ. म्हणलं ही तांदूळाची भाजी आहे, नीट करायची. आता मस्तपैकी करायची खायला, लसणाची फुडणी देऊन थोड्याशा 1-2-4 मिरच्या टाकायच्या चिरून आपल्या तळायच्या, छान लागते भाजी. कोणाकोणा शेतात आहे बघा, असं शेतात असलं का नाही आपल्या आपल्या शेतातलं भाजी ताजी करून खायला मजा वाटते. कारण का तांदळाची भाजी विकत असते बरं का, पण विकत आणायची आणि खायची कधी, त्याच्याऐवजी आपल्या आपल्या शेतातली ताजी भाजी करून खायची. एक वेगळाच आनंद, आपल्या आपल्या शेतातली ताजी भाजी खायचा वेगळाच आनंद असतो. म्हणलं आज बऱ्याच दिवसात मी करायला लागली बरं का. मी पण सारखे नाही, सारखी भाजीच सापडत नाही. ही भाजी दिसली होती जरा, म्हटलं थोडीशी मोठी होऊ द्यावं आणि मग आणायची घरी आणि करायची. आमच्या भैयाला भाजी लय आवडते, दीदीला पण आवडते बरं का, भैयालाच आवडत नाही, दीदीला पण आवडते आमच्या भाजी. तर आता म्हणलं लसूण सोलायचा. तुम्हाला सांगते रेसिपी करायची, नाही तर मी करते भाजी आणि मग नंतर बघा माहिती आहे भाजी करून दाखवायची. तुम्ही काय माणसाला आहेत का, वेगळं आहे का, वेगळं काय नाही. लसूण सोलायचा, मस्तपैकी बारीक करायचा. मिरच्या आपल्याला आवडत असल्या तर हिरवी मिरची टाकायची, 1-2-4 चिरून बारक्या बारक्या तळायच्या. लसूण तळायचा आणि भाजी स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायची आणि त्यात फुडणी देऊन टाकायची, तेलाची लसणाची फुडणी द्यायची आणि टाकायची, वापरायची. आणि शिजलं का कळतेच की लगी भाजी. आणि मग नंतर वापरू द्यायची, शिजवायची आणि मग खायची गार झाल्यानंतर, ठीक आहे. तर अशी मला तांदळाची भाजी जरा तुम्हाला दाखवावी म्हणलं, कशी ताजी तवानी आहे ती माहिती आहे. तर ठीक आहे, बाय बाय सगळ्यांना. ठेवलंय काढायला. आता लसूण कडू द्यायचा, बस झाला. लसणाची फुडणी द्यायची आणि ही भाजी धुवून घेतली, स्वच्छ पाण्यात धुवून घेतली. आता टाकायच्या लसूण चांगला कडू द्यायचा, खमंग अशी लागते भाजी बरं का. तोपर्यंत लसूण कडू. तर आमच्या दिदूबाईनं भात केलाय बघा, आमच्या दिदूबाईनं भात केलाय, कढीपत्ता बिडीपत्ता घालून मस्तपैकी मसाले भात खाऊन खाऊन एवढा राहिलाय. शेंगदाणा कांदा घालून केलाय त्याच्यात. तुमच्या आवडीची, भैयाच्या आवडीची भाजी. भैया पण देतो तांदळाची भाजी, पिरूत घालून नाण्याला थोडीशी बुरीत घालून. मान्या बघा कसा आहे आमचा, मान्याला बी कसं घ्यायला हा. आणि एवढ्या शेंगाची भाजी करायची, त्या एवढ्या शेंगा आपल्या रानात एवढ्याच शेंगा घालत तेवढीच करायची भाजी ह्यांच्या. आता कडलाय लसूण, आता ह्यात टाकते भाजी. आता भाजी पाणी सुटते ह्याला, आपण चांगली वापरते बघा, झाकून घ्यायची भाजी आणि मस्त अशी मीठ टाकायचं नाही ह्याच्यात, नंतर मीठ टाकायचं. वास एकदम खमंग असं वास येते बरं का. लसणाची फुडणी दिली का नाही, त्यामुळे लसणाचा वास एकदम छान असा येतो या. आता त्याच्यावर ताट टाकते मी. आणि शिजलेली कशी ओळखायची भाजी, तर ही असते ना, हिचं असं दाबायला असं
म्हणजे त्याची काड्या शिजलेली ओळखायला येईल. शेंगदाण्याचा कूट हे टाकायचा मस्तपैकी. हा बघा आता भाज्यात वापरायला कुठं हे टाकायचं बघा शेंगदाण्याचं. तोपर्यंत आता ताट लागते मी याच्यावर. हा ठीक आहे. तर होते आपली भाजी तयार. दाखवा शिजली भाजी बघा. मला थोडासा कूट टाकते, शिजल्यानंतर टाकते बघा. तर शिजली बघा, थोडा कूट टाकते. कूट चवीनुसार मीठ टाकायचं. झाली भाजी तयार. तांदळाची भाजी तयार झाली आहे का? मस्त बघा. हे बघा झाली आता ही भाजी तयार. झाली भाजी तयार. आपल्या गॅस बंद करते आणि जाते. ठीक आहे.